शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि आपण पाहतोय त्यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो आता सफदरजंग लेन अर्थातच शिवसेनेतले राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झालेला आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आहेत, त्याचबरोबर रश्मी ठाकरे देखील आहेत आणि स्वतः संजय राऊत हे दिल्ली विमानतळावरती त्यांना रिसीव्ह करण्यासाठी गेलेले होते। 3 दिवसाचा हा दौरा असणार आहे। महत्त्वाचं हेच आहे की आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा महत्त्वपूर्ण दौरा असणार आहे, कारण या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत असं देखील समजतंय। त्याचबरोबर मित्रपक्ष म्हणून काँग्रेसमधले आणखी काही नेते असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील यांची देखील भेट उद्धव ठाकरे हे घेऊ शकतात। पहिल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी शिवसेना खासदार जे सगळे आहेत, मग राज्यसभेतले असतील आणि लोकसभेतले असतील, त्या सगळ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक देखील या ठिकाणी होणार आहे संजय राऊत यांच्या निवासस्थानी। आणि मराठी माध्यमातले जे पत्रकार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत उद्धव ठाकरे। त्याचबरोबर जे राष्ट्रीय माध्यमांचे जे पत्रकार आहेत किंवा संपादक आहेत त्यांच्याबरोबर देखील उद्धव ठाकरे हे संवाद साधणार आहेत। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची देखील भेट घेणार आहेत उद्धव ठाकरे। त्यामुळं हा दौरा जर पाहिलं तर अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे सध्या तरी उद्धव ठाकरे यांनी। आदित्य ठाकरे देखील त्यांच्यासोबत आहेत, आपण पाहतोय। मी आत्ताच आलेलो आहे अशी प्रतिक्रिया उद्धवजी ठाकरे यांनी दिलेली आहे खरं तर। आणि हा दौरा यासाठी महत्त्वाचा आहे की सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे। आपल्याला माहिती आहे कामकाज जे आहे ते काही दिवसातच आता संपणार आहे। कदाचित शुक्रवारी अधिवेशनाचं सूप जे आहे ते वाजू शकतं आणि त्यापूर्वी विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच उद्धव ठाकरे हे राजधानी दिल्लीमध्ये आल्यामुळं जागा वाटपाचा जो काही फॉर्म्युला आहे त्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते। मल्लिकार्जुन खरगे हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राहुल गांधी, सोनिया गांधी आहेतच, त्याचबरोबर शरद पवार देखील दिल्लीमध्ये सध्या आहेत। त्यामुळे हा 3 दिवसाचा दौरा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।